त्यांनी द्यावं. अगदी कृषी मंत्री आहात तुम्ही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैसर्गिक आपत्ती ही महाराष्ट्राला सध्या काही नवीन नाहीये. जे काही घडतंय गेल्या 2-3 वर्ष आपण सातत्यानं पाहतोय. कधी मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे तर कधी मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. त्यामुळे परिमाणही बदलत जात आहेत. शेतीतली परिमाणं बदलत आहेत, प्रश्न बदलत आहेत. नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यावर आपण नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीनं चर्चा करतो. राज्य सरकार म्हणून तुमच्या वतीनं ती जाहीर केली जाते. पण मुळात एक प्रगतिशील शेतीच्या माध्यमातून बदलत्या हवामानाला तोंड देण्याच्या दृष्टीनं स्थानिक पातळीवर ग्राउंड लेवलला प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार काही विचार करतंय का? त्या दृष्टीनं काही फोरम स्थापित केला जाणार आहे का? आता कसं आहे मॅडम की पाऊस पूर्वी पण पडत होता, पाऊस एवढाच पडत होता, पण हवामान बदलामुळे का काय मला आपल्याला माहिती आहे की पाऊस एकाच दिवशी पडतोय, तो वर्ष एवढा एकाच दिवशी पाऊस पडतोय. ते पडल्यामुळे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शेतामध्ये ओढे असतात, नाले असतात, नद्या असतात. त्यामुळे नद्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकाच दिवशी पाऊस जास्त पडला पूर येतोय आणि ते पूर आल्यामुळं नदीचं जे हे आहे ते भरतंय आणि इकडं 2-2.5 किलोमीटर, इकडं 2-2.5 किलोमीटर. तीच गोष्ट ओढ्याच्या बाबतीमध्ये, तीच गोष्ट नाल्याच्या बाबतीमध्ये की हवामान बदलामुळं पाऊस एकाच दिवशी जादा पडल्यामुळं ही अवस्था होते. त्यामुळे भविष्यामध्ये सरकारला काही गोष्टीचा विचार हा निश्चित प्रकारे करावाच लागेल. आज आपण पाहतो नदीकडचं क्षेत्र असेल तिथं अतिक्रमण भरपूर आहे, ओढे राहिलेले नाहीत, नाले राहिलेले नाहीत, तिथं सगळे पीक किंवा बाकीच्या गोष्टीत खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सरकारला विचार करून ज्यांनी ते अतिक्रमण केले त्या सर्वांना ते अतिक्रमण काढून घ्यावंच लागेल. कारण का भविष्यामध्ये आता हवामान बदलामुळे हे परिस्थिती ही अशीच कमी जास्त राहणार आहे. त्यामुळे पाऊस एकाच दिवशी वर्षाचा पडणार आहे. त्यामुळे काही गोष्टीला आपल्याला सामोरं जावंच लागाय. पीक पद्धतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये काय करणं गरजेचं आहे किंवा काय केल्यानंतर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार नाही ही पण खबरदारी शासनाच्या वतीने घेऊन भविष्यामध्ये त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे उपाययोजना केल्या जातील. अगदी